माझं नाव स्वरा. लग्न होऊन मी पहिल्यांदाच त्या घरात पाऊल ठेवलं. माझ्या मनामध्ये खूप स्वप्न होती. नवीन घर, नवीन माणसं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एक आई मिळेल असं मला वाटत होतं. सासूबाई दारात उभ्या होत्या. मी नम्रपणे त्यांच्या पाया पडले. त्या म्हणाल्या, "ठीक आहे, आत ये." त्यांच्या आवाजात प्रेम नव्हतं, पण त्यावेळी मी ते दुर्लक्ष केलं. नवीन आहे, हळूहळू सगळं ठीक होईल असं मला नेहमी वाटायचं. मी स्वतःला समजावत होते, नवीन आहे, हळूहळू सगळं ठीक होईल. पहिले काही दिवस मी खूप प्रयत्न केले. त्यांना आवडेल असं जेवण बनवायचं, सर्व घर नीट ठेवायचं, सर्वांना हवं नको ते बघायचं, त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचे. पण त्या कधीच खुश दिसल्या नाहीत. हे नीट केलं नाहीस, ते नीट केलं नाहीस, तुला काही येतच नाही, अशा छोट्या छोट्या टोमण्यांनी माझा दिवस संपायचा. माझा नवरा रोहन, तो मला सुरुवातीला माझ्या बाजूने उभा राहायचा. "आई, स्वरा प्रयत्न करते ना," तो म्हणायचा. आणि त्यावेळेस मला वाटायचं, चल सगळं ठीक होईल, कारण नवरा तरी आपल्याला साथ देतोय ना, असं मला त्यावेळी नेहमी वाटायचं. पण मला माहिती नव्हतं, ही फक्त सुरुवात होती. असं करता करता काही महिने गेले. आता मी घरात सगळं सांभाळायला शिकले होते. पण सासूबाईंचं वागणं बदललं नाही. त्यांचं वागणं आहे तसंच होतं. उलट अजून कठोर झालं. त्या शेजारच्या बायकांशी बोलताना माझ्याबद्दल काहीही सांगायच्या. माझी सून आळशी आहे, तिला कोणतेही काम व्यवस्थित येत नाही, तिला घरकामाची सवयच नाही, हे सगळं मी नकळत ऐकायचे आणि मी आतून तुटले जायचे. एक दिवस रोहन घरी आला आणि थोडा चिडलेला दिसला तो. "स्वरा, आई सांगत होती, तू तिच्याशी नीट बोलत नाहीस," असा रोहन म्हणाला. मी थोडी थांबले, कारण हे खरंच नव्हतं. "मी असं काही नाही आहे," मी शांतपणे म्हणाले. पण त्या दिवसापासून रोहन बदलायला लागला. तो आधीसारखा माझ्यावर विश्वास ठेवत नव्हता. त्याला काय झालं होतं हे मलाही कळत नव्हतं. तो छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं करायचा. भांडणं व्हायला लागली आणि प्रत्येक वेळी मी चुकीची ठरायला लागले. मी एकटी पडत चालले होते, फक्त एकटी. माझ्यासोबत घरातलं कोणीही नीट वागत नसायचं, कोणीही माझ्यासोबत नीट बोलत नसायचं. नवराही नाही आणि माझी सासूही नाही. ते दोघेही माझ्यासोबत खूप कठोर वागायला लागले होते. एक दिवस मी दिवसभर काम करून खूप थकली होती. थोडा वेळ बसले तर सासूबाई लगेच म्हणाल्या, "काम करायला नाही आहे, फक्त बसायला वेळ आहे तुला." ते शब्द थेट मनाला लागले. त्या दिवशी रोहन पण घरी होता. मी त्याच्याकडे पाहिलं. मला वाटलं तो काहीतरी बोलेल, पण तो शांत राहिला आणि त्या शांततेनेच माझं मन पूर्णपणे तुटलं. मला सासूबाई बोलल्या याचं वाईट वाटलं नव्हतं, तर रोहनही काही त्यांना बोललं नाही या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं होतं. त्या रात्री मी खूप रडले. कोणालाच काहीच फरक पडत नव्हता. मी स्वतःलाच विचारत होते, मी इतकं वाईट करते का? मला काहीही समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी आरशासमोर उभी होते. डोळे सुजलेले, चेहरा थकलेला. पण त्या दिवशी मी स्वतःला नीट पाहिलं आणि ठरवलं, बस आता पुढे. आता खूप झालं सगळ्यांचं. मी कुणाशी भांडणार नाही, कुणाला काही सिद्ध करणार नाही. पण मी आता जे करणार होते ते फक्त माझ्या मनाला माहिती होतं. मी स्वतःला हरवणार नाही. मी माझ्या भावना सांभाळणार, माझा सेल्फ रिस्पेक्ट जपणार. आणि त्या दिवसापासून मी बदलले. मी आता स्वतःसाठी बदलले होते, बाकी कुणासाठी नाही. मी खूप शांत झाले, पण आतून खूप मजबूत झाले. कधीकधी आपलेच लोक आपल्याला तोडतात, पण स्वतःला सावरणं हीच खरी जिंक असते. त्या दिवसापासून मी खूप बदलले. मी आधीसारखी प्रत्येक गोष्टीसाठी धडपडणं बंद केलं. सासूबाईंसाठी सगळं करत होतेच, पण आता अपेक्षा ठेवणं सोडलं. त्यांच्या प्रत्येक शब्दाला उत्तर देणं बंद केलं, कारण मला कळलं होतं, मी कधीही काहीही केलं तरी त्यांना कधीच समाधान मिळणार नाही, हे मला आता समजणार होतं. रोहनला पण माझ्याबद्दल बदल दिसायला आणि जाणवायला लागला. एक दिवस तो म्हणाला, "स्वरा, तू इतकी शांत का झाली आहेस?" मी फक्त हसले आणि काहीच बोलले नाही.
कारण आता मला वाद नको होते. मला फक्त शांतता हवी होती. हळूहळू मी स्वतःवर लक्ष द्यायला सुरुवात केली. मला जे आवडत होतं ते मी करायला सुरुवात केली. थोडं वाचन, थोडं स्वतःसाठीचा वेळ, कधीकधी बाहेर फेरफटका, कधी मैत्रिणींसोबतही जायला लागले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतःशी बोलायला लागले. तू चुकीची नाहीस, तू पुरेशी आहेस, असं मी नेहमी स्वतःला सांगायला लागले. एक दिवस शेजारच्या काकूंनी मला थांबवलं आणि त्या शेजारच्या काकू मला म्हणाल्या, स्वरा, तू खूप चांगली आहेस. आम्हाला हे सगळं दिसतं. तू वेगळं सांगायची काहीही गरज नाही आहे. यावर मी थोडंसं हसले, कारण ज्यांच्यासाठी मी इतकं करत होते त्यांनी कधीच ओळखलं नाही, पण बाहेरच्यांनी हे ओळखलं होतं. त्या रात्री रोहन माझ्याजवळ बसला. थोडा वेळ शांत होता तो. थोडा वेळ तो काहीच बोलला नाही आणि थोड्या वेळानंतर तो म्हणाला, स्वरा, कदाचित मी चुकलो. मी तुला समजून घेतलं नाही. त्या क्षणाला माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं, हे हलकं वाटण्याचं होतं. ते मी फक्त एवढंच म्हणाले, मी अजूनही तुझ्या सोबत आहे, पण आता मी स्वतःला सोडणार नाही. त्या दिवसानंतर घरातलं वातावरण थोडं बदलायला लागलं. रोहन आता माझ्याशी शांतपणे बोलायचा. शांतपणे सगळ्या गोष्टी घडायला लागल्या होत्या. माझं तो ऐकून घ्यायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो आता माझ्यावर विश्वास ठेवायला लागला होता. पण सासूबाई मात्र अजूनही तशाच होत्या. त्यांच्यात काहीही बदल झालेला नव्हता. पण आता त्यांच्या शब्दांचा माझ्यावर तितका परिणाम होत नव्हता, कारण मी आता आतून मजबूत झाले होते. मलाही त्यांच्या बोलण्याचं काहीही फरक वाटत नव्हता. एक दिवस सासूबाई अचानक आजारी पडल्या. खूप आजारी पडल्या होत्या त्या. घरात सगळे घाबरले होते. रोहन ऑफिसमध्ये लगेच घरी आला. मी मात्र एक क्षणाचाही विचार न करता त्यांची सेवा करायला लागले. औषध, डॉक्टर, जेवण सगळं मी मनापासून करत होते, जसं आधी करत होते. पण यावेळी एक फरक होता. मी हे सगळं त्यांनी मला मानावं म्हणून करत नव्हते. मी हे करत होते कारण माझं मन तसं होतं. आणि काही दिवसांनी त्या थोड्या बऱ्या झाल्या. एक दिवस मी त्यांच्या खोलीत गेले. त्या शांत बसल्या होत्या. काहीतरी विचार त्यांच्या डोक्यात चालू होता. मी वळून जायला लागले तर त्यांनी मला हळू आवाजात हाक मारली. त्या म्हणाल्या, स्वरा, आणि त्यावर मी थांबले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्या म्हणाल्या, मी तुझ्याशी खूप चुकीचं वागले, पण तू कधीच बदलली नाहीस. तू माझ्याशी वाईट कधीच वागली नाहीस. आणि त्या क्षणाला माझं मन भरून आलं. पण मी काहीच बोलले नाही, कारण माझी जखमा शब्दांनी भरत नाहीत. त्या दिवसानंतर त्यांचं वागणं थोडं बदललं. त्या मला आधीसारखं त्रास देत नव्हत्या. कधीकधी माझ्याशी नीट बोलायच्या, नीट वागायच्या, काही गोष्टी नीट समजून पण सांगायच्या. पण मी मात्र आधीसारखे राहिले नाही. मी आता त्यांच्या प्रेमासाठी जगत नव्हते. मी स्वतःसाठी जगायला शिकले होते. रोहनसोबतचं नातंही आता अधिक मजबूत झालं होतं, कारण आता त्यात फक्त प्रेम नव्हतं, तर समजूतपणाही होता. मित्रांनो, काही नात्यांमध्ये शेवटी सगळं ठीक होतं, पण त्या प्रवासात आपण इतके बदलतो की मग आपण कुणालाही, आपल्याला कुणाच्या मान्यतेची गरजही उरत नाही. ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते. आता भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.